मित्रमंडळींनो नमस्कार. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नेमकं काय घडलं आणि काय ट्विस्ट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता इकडे जी राणी आहे, राणी आता तिथे सगळ्यांना समजावत असते. ती मालती म्हणत असते की नाही, मी इथे थांबणार नाही आहे, मला नाही यायचं तिथे त्या रामनवमीला. हे बघा, आपण हे घर सोडून निघून जातोय. का थांबायचं तेवढा अपमान सहन करायचा? उद्या पण तिथे फॅक्टरीत गेल्यावर आपला अपमान होणार आहे. सगळ्या कामगारांसोबत समोर आपला अपमान आपण सहन करायचा का? मी असं अजिबात नाही करू शकत, असं मालती म्हणते. ती म्हणते की मी नाही येणार, ज्याला जायचं त्यांनी जा, नाहीतर चला मी तुम्ही ऐंद्र आपण चला जाऊयात इथून, आपण जाऊयात माझ्या भावाच्या तिकडे, माझ्या माहेरी. तर आता राणी म्हणते की अहो मालती आई, असं का करताय तुम्ही? अहो रामनवमीचा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतो, मग काय झालं? यावर्षी जाऊ ना. तर ती म्हणते की नाही करायचं यावर्षी. तुला कोण चल म्हणतं? तू थांब इथं, तुला जे करायचं ना ते कर, पण आमच्या मागं लागू नको. तुझ्यामुळे आजपर्यंत एवढा अपमान आम्हाला सहन करीत आला यावं लागलं, तुझ्यामुळे आज आमच्यावर ही वेळ आली आहे, तुझ्यामुळे हे सगळं घडलं या. आणि विशेष म्हणजे तू हे सगळं तुझ्यामुळेच घडत आहे असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो, माझ्यामुळं घडतंय का? राणी म्हणते हो, काही काही बोलताय तुम्ही. तर आता इंद्र म्हणतो की काही समजून घे ना. तर आता लगेच मालती म्हणते की नाही, मी आता नाही थांबू शकत इथे, बस झालं आता तुमचं आलं. आबा चला आपण इथून, ती कपाटातून कपडे काढते सगळ्यांचे आणि म्हणते की चला इथून निघायचं, इथे अजिबात नाही थांबायचं असं म्हणते. आणि ते म्हणते की आता आबा म्हणत असतात की नाही नाही हो मालती, असं काय करताय तुम्ही? असं काही करू नका तुम्ही. अजिबात इथून जायचं नाही आपण. इथून का जायचं आपण? अजिबात इथून जायचं नाही आपण, आपण इथेच थांबायचं असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की मालती असं काही करू नका. आबा समजावतात पण मालती काय ऐकत नाही. मालती म्हणते की ज्यांना इथे थांबायचं आहे ना त्यांनी थांबा, मला इथे थांबायचं नाही आहे. तुम्हाला कसं कळत नाही हो? यांना तर कळत नाही, पण तुम्हाला कळत नाही का आबा? असं मालती विचारते. तर आता आबा म्हणतात हे बघा मालती, शांत व्हा, शांत डोक्याने विचार करा ना. आजचे दिवस आपण, उद्याचे दिवस देवाला पाठ लावून जाऊ नये, आपण रामनवमी साजरी करू आणि मग काय वाटेल तुमच्या ह्याचे. तर आता लगेच ती म्हणते की ठीक आहे, मी ऐकायला तयार आहे तुमचं. ठीक आहे, मी ते थांबते आजचे दिवस, पण नक्की उद्या आपण हे बघा का रामनवमीचा कार्यक्रम झाल्यावर मी एक क्षणही ह्या घरात थांबणार नाही आहे. आपण अजिबात इथे थांबायचं नाही, डायरेक्ट निघून जायचं असं म्हणते. तर आता लगेच हे म्हणतात की हो तुम्ही म्हणाल ना तसं. असं म्हटल्यावरती आता इंद्रराणीला खूप टेन्शन येतं. राणी बाहेर एकटीच विचार करत असते. तिथे इंद्र येतो. इंद्र म्हणतो काय झालं राणी? तर राणी म्हणते काही नाही हो इंद्र सर, मला हेच खूप टेन्शन आलेलं आहे, काय करावं इंद्र सर? मला तर खरंच काही कळत नाही आहे, काय करावं या सगळ्या गोष्टींचं? बघा ना कसं घडत आहे हे सगळं, मला तर खूप टेन्शन येतं आहे. अहो इंद्र सर, काय होणार आहे काय माहिती आपलं? तर आता इंद्र म्हणतो की राणी आता काय करायचं? राणी म्हणते हे बघा इंद्र सर, आबांनी शब्द दिलाय त्यामुळं तुम्ही सगळेजण जा आबांसोबत आणि मी थांबेल इथे. तर इंद्र म्हणतो मी नाही, तर आपण थांबायचं, कारण की तुम्हाला सोबत मी थांबणार आहे. मनातल्या मनात म्हणतो राणी मला व्यक्त करायचे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, असं इंद्र मनातल्या मनात म्हणतो. आणि इकडे आता जी राणी आहे ती म्हणत असते अहो इंद्र सर नाही, तुम्ही नका थांबवा अजिबात इथे, अहो तुम्ही जा, मालतीबाई साहेबांना त्या काय म्हणाल? तर इंद्र म्हणतो की नाही जाणार मी राणी इथून, असं इंद्र म्हणत असतो. तरी आता राणी म्हणत असते जा इंद्र सर तुम्ही. तर इंद्र नाही म्हणतो. आणि आता लगेच राणी म्हणते की ठीक आहे, बघूयात उद्या आपण. तर इकडे आता सगळेजण रामनवमीची तयारी करत असतात. इकडे पहिल्यांदी आबांत येतात. आबाचं ते आबाच्या अंगावर फुलं ते टाकतात, आबाचं स्वागत करतात. तेवढं तर गजन ते ओरडतात काय करताय तुम्ही? हे मालक नाही आहे, हे नौकर आहे, तुम्हाला दिसत नाही का यांनी कोणते कपडे घातलेले? आणि तेवढ्यात आता विक्रांतची त्यांची गाडी येते, दादासाहेब माडिकन त्यांची गाडी आल्यावरती गजा म्हणतो की आता नाही उधळणार का फुलं? फुलं उधळा, मालक आलेत. तर हे मालक आहेत ते आधीच त्यांच्या अंगावर फुलं उधळून बसल्यात. तर दादासाहेब माडिक म्हणतात काय, कुणाच्या अंगावर फुलं उधळले यांनी? तर ते म्हणतात की यांच्या अंगावर फुलं उधळले. तुम्हाला कळतं का मालक आणि नौकर कोण आहेत ते? हे मालक नाही आहेत, नौकर आहेत आमच्या इथे कामावाले. तर आता विक्रांत म्हणतो की जाऊ द्या दादासाहेब माडिक, आज काही गोंधळ नको आहे आपल्याला, तुम्ही जा फॅक्टरीत, चला तुम्ही सगळे कामाला लागा. हे बघ इंद्र, तू यांच्यासोबत कामाला यायचं. राणी तू चहा पाण्याचं बघ सगळ्यांच्या. आणि मालती तू हे सगळं काही साफसफाई पालापाचोळा गोळा करायचा. आणि आबा तुम्ही तिकडे गेटवर जाऊन थांबायचं असं म्हणतात. आणि त्यांना कामाला लावून देतात सगळ्यांना. आणि आता सगळे कामाला लागतात. तर राणी इकडे सगळ्यांसाठी चहा कॉफी बनवते. विक्रांतसाठी पण चहा कॉफी घेऊन येते. आणि विक्रांत म्हणतो माझ्यासाठी कॉफी आणली का? तर राणी म्हणते की हो. तिकडे येतात तर तिला नेमकं ती फाईल डोळ्यासमोर येते टेबलवरती. ती बघून ती म्हणते की हेच कागदपत्र असेल का ते? आणि विक्रांत जवळ जाते आणि म्हणते विक्रांत सर कॉफी.
आणि विक्रांतच्या अंगावर कॉफी सांडते आणि कॉफी सांडल्यावरती विक्रांत तिच्यावर खूप चिडतो आणि विक्रांत तिथून निघून जातो. राणी लगेच ती फाईल बघते तर ती म्हणते फॅक्टरी विकण्याची कागदपत्र आहे असं बोलते. तर चला बघूया पुढील भागात काय नेमकं ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.